काही नगरसेवकांना 5-5 लाख रुपये एका काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेत असं मी ऐकलंय. विकत घेणारा हा बाजार मानला आहे राजकारणात. कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे, घेणाऱ्यावरून आणि देणाऱ्यावरून. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीतच विजय वडेट्टीवार यांनी हा गौप्यस्फोट केलाय. मात्र विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर नव्हे तर नाव न घेता काँग्रेसच्याच नेत्यांवर निशाणा साधला. चंद्रपूरमध्ये नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याची चर्चा होती. एका नगरसेवकानं स्वतःला पैसे मिळाल्याचं सांगितलं होतं असा दावाही वडेट्टीवारांनी केला. मात्र त्या पैशांचा स्रोत काय होता, पैसे कुणी दिले याचा कोणताही पुरावा नाही असंही त्यांनी नमूद केलं. मला एक माझाच नगरसेवक येऊन सांगितला की ते पैसे आम्हाला 5-5 लाख रुपये मी सांगेल त्यावेळेस त्यांनाच मतदान करा, हे ठेवा. हे पैसे कुठून आलेत, कुणाचे होते, कशाच्यामुळे मिळाले हे काही त्यांनी फोड करून सांगितलं नाही. पण जवळपास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक 40-45 लोकांना काँग्रेसच्या एका नेत्यांनी 5-5 लाख रुपये वाटल्याची चर्चा ही जोरात चंद्रपुरामध्ये होती. विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येच अंतर्गत राजकारणाची चर्चा रंगली आहे. विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये गट तट नवे नाहीत. आधी सत्तेत असताना आणि आता विरोधी पक्षात असताना सुद्धा काँग्रेसमधली गटबाजी थांबली नाही. आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले अशा थेट शब्दात वडेट्टीवारांनी त्यांची खंत व्यक्त केली. सगळे रेकॉर्ड मोडले गेलेत भ्रष्टाचाराचे. हा देश विकला गेला. जो देश नाही विकणे दूंगा म्हणणारे देश विकला, देश विकून खाला. हे पैसे आले कुठून? जर हे उमेदवार विकले गेले तर कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे, घेणाऱ्यावरून आणि देणाऱ्यावरून. दोन्ही जबाबदार असतात. लाच घेणाराही असतो आणि लाच देणाराही असतो. जर विकले गेले त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. विजय वडेट्टीवार यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे संबंधित नेता कोण, पैसे वाटल्याच्या चर्चेत कितपत तथ्य आहे आणि या आरोपांमागे राजकीय संदर्भ काय आहेत याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय. तर विजय वडेट्टीवार नाव का जाहीर करत नाहीत असा थेट प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय. वडेट्टीवार यांना फक्त आरोपांची राळ उडवून द्यायची आहे असाही टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. काँग्रेस पक्ष राहिलेला नाही आहे. काँग्रेस हा गटागटात वाटलेला एक छोटीशी संघटना राहिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे गट आहे आणि आता कारण त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आणि याचा खापर दुसऱ्या कोणत्या गटावरती त्यांना फोडायचं असल्यामुळे म्हणून ते काहीतरी या प्रकारचं ते आरोप करत आहेत. स्वतःची चमडी वाचवण्याकरता दुसऱ्याच्या अंगावर ते सगळे आरोप करतात आहे. जर सगळं त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारी विकल्या गेले, नगरसेवक विकल्या गेले, तर मग यांना किती रुपये भेटले हा एक प्रश्न विजय वडेट्टीवारजींना विचारलं पाहिजे. पार्टीचे नेते सांगतात ते निवडून आणू शकतात काय लोकांना? त्यांच्यामध्ये धमक आहे का? तिकीट दिले म्हणजे झालं का? काँग्रेसच्या नेत्यांना धमक आहे का त्यांना निवडून आणण्याची? आता चंद्रपूरमध्ये तिथल्या शैलेश अग्रवालने विड्रॉ केला. धमक आहे का काँग्रेसमध्ये निवडून आणण्याची? वडेट्टीवारजी त्या टीममध्ये धमक होती का निवडून आणण्याची? नव्हती. यवतमाळमध्ये धमक आहे का? 75% मतदान बीजेपी शिवसेना महायुतीचं आहे. सत्ताधाऱ्यांनी कठोर शब्दात विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेतला. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी पैसे वाटल्याची चर्चा असल्याचाही दावा केला असला तरी त्याच वेळी कोणतेही पुरावे नसल्याचंही स्पष्ट केलंय. त्यामुळे हा मुद्दा फक्त आरोपापुरता मर्यादित राहिलाय. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनाच स्वपक्षीयांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारण पेटणार असं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.